मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर महाविकास आघाडीत दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती। त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामाच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत। त्यामुळे जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे। जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात ते पाहूयात। राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष, साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत, विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य, मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य, मंत्रिमंडळातील कुणवात असलेलं एक रिक्त मंत्रिपद। आर आबानंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं होतं। मात्र 2019 मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता। त्यामुळे जयंत पाटील हे 2019 मध्येच भाजप सोबत जाण्याची चर्चा रंगली होती। मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबतच सत्तेचा संसार थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास लांबला। मात्र आता प्रदेश अध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबत संघर्ष चव्हाट्यावर आलाय। तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपला कसा फायदा होणार, चला तर पाहूयात। पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळे जयंत पाटील सत्तेच्या आसऱ्याला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचीच पहिली वीट गडकरीच्या उपस्थित रचण्याचा तर्क वर्तवला जातोय। मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर तुमचं मत काय आहे की खरंच जयंत पाटील भाजप सोबत जाऊ शकतात का, ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।